हॅलो फ्रेंड्स, मी पल्लवी आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. कशात फ्रेंड्स तुम्ही मजेत नाही मजेतच राहा. तर सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर चालू आहे सकाळच्या रुटीनची धावपळ चालू आहे, कारण बनवायच्या आहेत आज कुरडई आणि बरेचसं काही ह्या व्लॉगमध्ये तुम्हाला मी शेअर करणार आहे. व्हिडिओमध्ये राहा, व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ पूर्ण बघितल्यावर तुम्हाला समजणार आहे की नेमकं मला काय तुम्हाला बोलायचं आहे वगैरे ते सगळंच. त्यानंतर बघा, आज बनवायची आहे इडली. तर कसं असतं माहिती आहे का, असं काही आपण वेगळं काही घरात बनवायचं म्हणलं ना की मग काहीतरी शॉर्टकटमध्ये स्वयंपाक करायची खूप इच्छा असते. पण मग बनवलं म्हणलं चला इडली, तर इडलीचं पीठ विकतचं आणलेलं आहे आणि त्याचीच बनवावं म्हटलं. आणि खरं सांगू का, आपण असं म्हणतो पण काही नाही, तेवढाच टाईम जातो का. पण तुम्ही म्हणतो आपण की आता उन्हाळा काम करायचं, चला शॉर्टकटमध्ये स्वयंपाक वगैरे करूया, पण तसं काही नसतं की जेवढा वेळ जायचं तेवढाच वेळ जातो. तुम्ही म्हणजे म्हणतात नवीन पदार्थ केले की थोडंसं वेळ लागत नाही, पटपट होतो. म्हणजे पावभाजी केली म्हणा, मिसळ, नंतर डोसा, इडली, हे जरी करायचं म्हणलं ना, स्वयंपाक, चपाती, भाजी, भात, वरण, असं जेवढा वेळ लागतो ना तेवढाच वेळ हे सगळ्या गोष्टी करायला लागतं. पण आपण म्हणतो की चला नवीन पदार्थ काहीतरी पटकन होणारा पदार्थ करावा. सगळ्यात सोपं म्हणजे होणारा पदार्थ खरं सांगू का, मुगाची खिचडी असते, ती पटकनी होते. पण बाकीचं काही तुम्ही करा, इडली, डोसा, मिसळसुद्धा खूप सारे कुटाणे असतात. मान्य आहे की पाव विकतचं आणावं लागतं, पण खूप राहतच ते. पावभाजीचं पण सेमच, पण इडलीचंही सेम. आता इडलीचं पीठ तर विकतचं आणलेलं आहे, तर सांबार आणि मुलांचं म्हणून चटणी पण कर, हे पण येतं त्यामध्ये. परत आणखी एक नाही, एक खाना करून पण चालत नाही, 2 ते 3 खाणे लागतातच सगळ्यांना मिळून. म्हणजे 2 बस होतात आम्हाला, पण एक एक्स्ट्राचं मी करून ठेवते. आधीमध्ये मुलांना भूक लागते, मग येता जाता खातात पण नेसते इडली पण. त्यामुळे माणसाचं हे असं असतं बघा, आपण म्हणतो की चला बास होईल तेवढं, पण तेवढं कधीच बास होत नसतं बघा, असं आहे. त्यानंतर इथे डाळ वगैरे लावलेली आहे. त्यानंतर पटकन इकडे इडलीचं करायला ठेवत आहे, कारण तनूला भूक लागलेली आहे. मम्मा मला इडली सांबार चटणी हवं आहे. मी आज ठरलं होतं खरं तरी, विकतचं पीठ तर आणलेलं आहे बघा, हे ID कंपनीचं. तर म्हणलं चला की आपण फक्त इडली आणि सांबारच करावं. सांबार केलं ना जरा छान वाटतं, चटणी नसली तरी चालते बघा. पण तसं नाही, पोरांचं कसं आहे की मम्मा चटणी पण पाहिजे. का शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांबार कसं बनवते वगैरे त्याचं तुम्हाला एक पूर्ण शॉर्ट व्हिडिओ तुमच्याशी शेअर केलेलाच आहे मी. त्यानंतर बघा, या आयडीच्या पीठमध्ये मीठ वगैरे नसतं, त्यामध्ये फक्त आपल्याला मीठ ॲड करावं लागतं. आणि तुम्हाला जसं इडलीचं पीठ हवं आहे ना, तसं ह्यामध्ये पाणी ॲड करून तुम्ही थिकनेस वगैरे पातळ किंवा जड असं किती हवं आहे ना पीठ, तसं तुम्ही त्यामध्ये हे करू शकता, पाणी वगैरे. आता इथे बघा, हा स्प्रेची बॉटलचा पण व्हिडिओ मी तुमच्यावर शॉर्ट व्हिडिओ शेअर केलेला आहे. बऱ्याच जणांची कमेंट आलेली आहे इंस्टावरती लिंकसाठी वगैरे, त्यांना सगळ्यांना लिंक दिलेली आहे. ॲमेझॉन फ्रेशवरून हे मागवले कुकीज. किती वेगवेगळ्या पद्धतीचे कुकीज मिळतात यार. हे कुणी मागवले? सिंथॉल. चला आता खाऊन बघूया. तनू कोणतं फोडायचं आहे? हे फोडून बघ. गुड डे कोणत्या कंपनीचं आहे? गुड डेच आहे की. आता कोण देणार? वाव, असं आहेत का? हा मस्त आहे बघ. तुला आवडते बघ टेस्ट. टेस्ट बघ ना. तिकडे कुठे, इकडे ना, आपण मिळून खाऊया. नको म्हणे. हे बघा मस्त पैकी कुकीज आहे, आपण खाऊन बघूया. चला फ्रेंड्स, तर हे बघा मस्त पैकी कुकीज आहे, खाऊन बघा. मस्त. जर्मनीत सेम अशी मिळायची कुकीज तनू. अरे तर मी म्हणते, का हरकत आहे व्हिडिओमध्ये यायला? तुमच्या करिअरमध्ये आई हेल्प करू शकते, मुलं का नाही हेल्प करू शकत आईच्या करिअरमध्ये? आई सगळ्यात तुमच्या करिअरमध्ये हेल्प करते. आईला करिअर करायला लग्नाच्या आधी कसला सपोर्ट नव्हता, काय नव्हता. आता तिला काहीतरी करू वाटतं तर तुम्ही सपोर्ट करायला पाहिजे ना. पण माझं असं आहे ना, जे ब्लॉगिंग आहे ना, त्यामुळे तू साथ द्यायला पाहिजे ना. ब्लॉगिंग म्हणजे फॅमिली पूर्ण पाहिजे त्यामध्ये. आधी काम किती करतात आई त्यांच्या, तसंच दुखतं आणि मानवी 24 तास काम चालू असतं घरातल्या बाहेर. दुसरं काय नाही, ह्या शिरा आहेत ना तेच दुखतात, इकडं वगैरे नाही दुखत. तेवढंच घेतलं तुम्ही हे द्या ना काय ती बघा मुशी होतो का बारीक करा गॅस, उठले नको हळूहळू झाड लावते. हा काय नाही, तरी थोडा ताई जड जाईल. आता 1 मिनिट. 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 1 मिनि
घट्ट होतं का मावशी? हा एवढं घट्ट? अजून थोडं पाणी होतं ना पण म्हणून तर गरम करायचं आहे. घट्टच लागतं त्याला. एवढं कसं हात मावशी? मग मला माहिती म्हणून तर बोलले ना एवढं हाताला. घट्ट असतं? हो मग बाबू मी तर पहिल्यांदाच करते. कसं कसरत आहे हे करायचं मावशी. हात 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 लय घट्ट आहे हो. हलवा चांगला. मी जरा हलवते. उकळलं का ताई पाणी ते? हात दोन हात जरा हातात कसं करायचं? गोल गोल करा ना. जळायचं कापड झालं. टेस्ट जळाय का पण? जरा असं कमी मला हातायला येईना. कसं सांगा बरं एकदा मला. मी तर कधी पाहिलं पण नाही मावशी. मी तर लाटणंच घेते डायरेक्ट. नीट जरा खाली पाहिजे तर जोर लावते. बुटल्या झाल्या तर घालता येत नाही ना. ते खालचंच हालायला लागलं मावशी. ते नीट करा खालच. काय बाई. पाणी घेऊ का ते जरा? हालतंच बहुतेक मावशी ही. हा हलत ना. मग त्याला जोरात ताई पाणी उचलू. उचला. थोडं पाणी टाका ना. तर घालताना जड जाईल परत. लय घातलं ना ताई त्याच्यातलं पाणीच नाही आटत आहो. अयो कसं झालंय मावशी एवढं घट्ट? अजून शिजायचं चिक ताई. कधी करणार नाही आयुष्यात बाबा मी तर असलं काम. खाल्ल्यावर मग कळलं कसं लागतं ते. शिजलं नाही अजून. तो का आता तर घातल्यापेक्षा मावशीची हाईट तेवढी दिसते माय बाईला. तुम्ही किती किलोच केलं त्या दिवशी? दोनच. हे बघा कापड हात तर काय खाण्याची म्हणायचं? जळते बाई. ताई. कापड फुकट घेतलेलं पचत नाही बघा आम्हाला. फुकट भावान पैसे घेतलेत नाही हे. हो ना. म्हणून म्हणलं फुकट ताई जरा पचत सण नाही. ना नीट. तिला आता अंगावर. नाही ह्याचं रे. निघाल्या का आहेत घुटळ्या मावशी? नाही निघालं. असं का दिसतंय ते? असं थांब पाणी लागणार आहे. तुम्ही बरोबर नाही ठेवलं. अहो बरोबर ते तेवढं जग हे काय इकडं रिकाम हे घेतलं होतं. पातळ होऊन बसेल मावशीबाई. आता नाही घालायचं. लागतं ना ते पाणी. कशा बायका करत असेल हो. मग पाहिली केली काय कसं किती करते बायका ते करतात मला. एवढ्या घुटळ्यात मावशीमध्ये घुटळ्या झाल्या. करू का मावशी? थोडं घालू का पाणी ते? मला नाही आता कळत ते मावशी. सांगू का? घालताना जर जातं. मी तर कधी बघितलंच नाही मावशी कसं असतं. नाही फसून जायचं आणि पीठ एवढं काय करायचं खाऊन किती खाते माणूस. हॅलो हे का शिजत आलंय ते. शिजत आलं 20 मिनिट लागतं म्हणे की शिजायला. हा, लागतं ना. आता ह्याच्यावर थोडं झाकण ठेवू. हालतच चांगलं नाही mix तर करा. कसं मिक्स करता? काय? हा. हालतच नाही मावशी ते. मी तर बाबा लाट नाही हलवते मग गदा गदा हलवते. लाटणे हलव का बघते तर त्यानं. असं धरायचं ना असं करायचं. मी नाही ह्याने पळेने कसं डेंजर चिकट असतो हे. मग खाली लाग ना पत्त्याला. मी तर त्या दिवशी लाट नाही हलवले. आयुष्यात पहिल्यांदाच हे चिकाचा कारभार केलेला होता बघा मी. काय करणार ना म्हणलं चला शिकूया. आणि मेन म्हणजे ना कुरडई अशा अर्धी वाळलेली आणि अर्धी ओली असते ना ती मला प्रचंड आवडते. कधी लग्नाच्या आधी खाल्लेली होती त्यानंतर खायलाच भेटली नाही. तर म्हणलं चला हे उठा ठेवा आपण एकदा करून बघूया. आपण चिकाचं इतकं अवघड आहे ना हे बनवायचं वगैरे. चीक घेताना तर अक्षरशः मला 12 वाजले होते रात्रीचे. ते ठीक आहे ते पण दिवस गेला. पण हे चीक जे हलवतो ना आपण बनवताना शिजवताना त्याला खूपच वेळ लागला. खरं मावशी होत्या म्हणून झालं नाही तर माझं काय खरं नव्हतं. एकतर पातळ 100% तर झालंच असतं.
मला समजत नव्हतं की काय आणि कसं. बरोबर मी ऑनलाईन आणि आईला पण विचारून सेम केलेलं होतं माहिती आहे का, तरीसुद्धा पाणी कमी पडलं. मावशीने परत परत पाणी घातलं, त्यामुळे खूप छान पद्धतीने झालं बघा. कुरडई करायला एवढा तकलीफ झाली काय सांगायला नको फ्रेंड्स. आणि तुम्हाला मगाशी मी एक गोष्ट म्हणत होते की फुकटचं पचत नाही. ॲक्च्युली मी असं मजाने म्हणत होते, मावशीची माझी जरा चष्टा मस्करी चालू होती ना त्यामुळे. आणि त्यानंतर बघा आता इथं मी कुरडई वगैरे सगळ्यात घेऊन घेत आहे. त्यानंतर कुरडई घालायचं पण एवढं सोपं नाही का फ्रेंड्स, नुसतं फिरवत बसणं एवढं सोपं नाही आहे. पुढे पुढे तर ते थंड झाल्यानंतर ना एकदम घट्ट घट्ट व्हायला लागतं पीठ, त्यामुळे आणखी जास्त हाताला त्रास होतो. ते म्हणतात ना करूनच बघावं असं आहे. आणि आईच्या तर मला करताना आठवणी मी माझी आई किती करत होती ना, खरंच म्हणजे आमच्या इथं सगळ्यांना करून वाटत पण होते. आम्हाला बहिणींना पण देते, नंदांना देते, सगळ्यांना द्यायचं तिचं काम असतं बघा. तर आता कुरडया करून घेते आणि तुम्हाला मी नंतर भेटते. तर बघा फ्रेंड्स, कुरडया तर तुम्हाला दाखवलेच मी. त्यानंतर जरा झोपले बघा. इमेश पण झोपलेला आहे बघा, इथे झोपलाय म्हणजे टी व्ही बघतोय. आता वाजले 5:30. किती आता झोपले असेल मी. चला आता तुम्हाला दाखवते. ओट्यावरती खूप सारा राडा पण पडलेला आहे, खूप राडा पडलेला आहे घरात. म्हणजे मी दाखवते एकच मिनिट. इडली सांबार बनवून आवरलं होतं ओट्याचं, दही चिकचा असा राडा पडला. असंच ठेवली होती, मला खूप कंटाळा आला. पोराने ते दही मागवलेलं होतं ना ते खाल्लेलं आहे. इडली खाल्लेली मिशनं घेऊन हाताने तसंच पडलंय. चला आता पहिला आवरून घेते. कॉल कर मला, बाय. त्रास येते इकडे. निमित्त चल ना, सगळे आलेत ते. घेऊन ये आणि घरी जाऊन डायनिंग टेबल ठेवू नको तिथे कुरडई पशी. काय फ्रीजमध्ये ठेव, फ्रीजरमध्ये ठेव डायरेक्ट. ॲक्च्युली काय झालं माहिती आहे का, आम्ही ऑर्डर केलेली आहे पेप्सी. आमच्या सोसायटीमध्ये घरगुती एक लेडीज आहे ना, ती पेप्सी ऑर्डर घेते. म्हणजे ते हडपसाला राहतात त्या मॅडम, पण घरगुती करून पेप्सी विकतात. मग जरा हायजेनिक असतं ना, हे कंपन्यावाले वगैरे कसलेही पाणी वगैरे वापरतात. सोसायटीमध्ये एक मॅडम राहतात ना, त्यांची फ्रेंड आहे खूप जवळची, आणि आर वॉटरनी वगैरे बनवतात. म्हणून आम्ही सगळेजण घेतो. तर आज येणार ते सिमिशला सांगत होते मी आत्ता. चला आता मी वॉकिंग वगैरे घेते आणि तुम्हाला नंतर भेटते. तर बघा आत्ता घरी आले, वॉकिंग वगैरे केल्या. निमिषला खूप कॉल केले, फोन काय उचलला नाही. आणि पेप्सी काय शेवटी त्याने आणलीच नाही बघा. खेळण्यात दंग झाला आहे बघा. मी घेऊन आली पेप्सी. तर आता त्याला चालल्यानंतर मी ठेवायला सांगते फ्रीजमध्ये. एकंदरीत तुम्हाला थोडंसं दाखवते कशा पद्धतीने आणलीत पेप्सी वगैरे. हे का पल्लवी बी बॅग मी अशीच फाडली होती. वेगवेगळ्या फ्लेवरचे मागवले. गेले आईकडे गेले होते, मला खायलाच भेटले नव्हते. हे 2 सेम दिसत आहेत. जिरा काय नाही, कोणतं काला कट्टा असेल. असे एकूण 5 फ्लेवरचे मागवलेत. आता निमिषलाच ठेवायला लावते मी, तो पण बाकीचा राडा आवरून घेते.